नमस्कार मित्रांनो, मी शीला आहे. एका छोट्या शहरातील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. माझ्या वडिलांना आम्हा 3 बहिणींना मोठ्या कष्टाने वाढवले. मग लग्नासाठी कुटुंब आणि समाजाकडून दबाव यायला लागला. त्यामुळे वडिलांनी माझे लग्न लावून दिले. लग्न झाले. माझे पती सुनील याचे घरही छोटे होते. तो एक छोटी खाजगी नोकरी करायचा. तो ट्रक चालक होता. सामान आणण्यासाठी तो अनेकदा दूरवर जात असे. 2-3 दिवस घराबाहेर राहत असे. सुनीलला आई वडील आणि एक मोठी बहीण होती. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते, पण काही मतभेदामुळे ती अजूनही आमच्यासोबत राहते. मला सत्य सांगितले नाही, पण मी फार काही विचारले नाही. मी बऱ्याचदा घरी राहून घरची कामे करायचे. ती इतके अवघड नव्हते, कारण मी माझ्या घरातील कामेही करायचे. नवराही चांगला आहे. मला वाटले की आता माझे नशीब या घराशी जोडले गेले आहे, पण मला जे वाटले ते घडले नाही. लग्नाच्या 6 महिन्यातच माझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ही बातमी कळताच मी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले त्यापर्यंत हे सर्व होऊन गेलं होतं. जे आपल्याला वाटते ते कधीच घडत नाही मित्रांनो. कुटुंबात एकुलता एक मुलगा होता आणि त्याचे निधन झाले. त्यामुळे त्या कुटुंबाचे काय होत असेल असे मला वाटले. मी अजूनही त्याच्या घरातच होते आणि मी या घरासाठी चांगले नाही असे टोमणे सुरू झाले. माझी अवस्था काय आहे हे मी सांगू शकत नाही. अश्रू थांबताना दिसत नव्हते. काही वेळाने घरात अन्नाची समस्या निर्माण झाली. वडिलांच्या पेन्शनचे एवढे काही करता आले नाही, त्यामुळे मला माझ्या घराकडे परत पाठवण्यात आले. माझ्या आई वडिलांनाही आता खूप काळजी वाटत होती. एकदा माझ्या लग्नानंतर ते आता धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी वर शोधत होते, पण आता घरी परत माझ्या लग्नाची चर्चा होती. माझे दुसरे लग्न करणार. माझ्या मनात अनेक प्रश्न आले. मला आता लग्न करावे लागेल. मी एकटे राहू शकत नाही का? माझे आई वडील माझे पुन्हा लग्न करण्याबद्दल बोलत आहे. मी स्वतःला सांभाळून घ्यायला सक्षम आहे. मी माझ्या आईशी याबद्दल बोलले. ती म्हणाली, बेटा, आम्ही तुझे आई वडील आहोत. आम्ही काय आज तुला ओळखतो. काय आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बेटा, पण जगाचं काय करायचं? आई काय म्हणाली हे मला पूर्णपणे समजले नाही, परंतु मला इतके माहीत आहे की आई आणि वडील नेहमी त्यांच्या मुलांच्या कल्याणाचा विचार करतात. ही बातमी समाजात पसरली होती, पण नंतर आईने जीवनजीबद्दल सांगितले. त्यांची एक 7 वर्षाची मुलगी आहे. त्यांची आई आहे घरी. आई मला म्हणाली की मुली, तू सहमत असेल तर आम्ही तुझे पुन्हा लग्न करू. मला माहिती होते की आई आणि बाबा सहमत होणार नाहीत, म्हणूनच मी होकार देऊन टाकला. मग पुन्हा एकदा माझं लग्न झालं. मी आयुष्यात ही विचित्र गोष्ट पाहिली आहे. जेव्हा तुम्ही खूप विचार करता तेव्हा ते घडत नाही, आणि जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करत नाही तेव्हा ते चांगले आहे. मला वाटले होते की माझ्या आयुष्यात सुख येणार नाही. मी विचार केला की मी जिथे जाईन तेथे मला दुःखच मिळेल. या विश्वासानेच मी लग्न केले, पण तसं झालं नाही. जीवनजीच्या घरात एक विचित्र शांतता जाणवली. मुलगी कीर्ती खूप गोंडस होती. मी आल्यापासून ती मला चिटकूनच होती. ती मला आता नवीन आई म्हणू लागली होती. सासूजींची थोडी काळजी घ्यावी लागत असते. ती सतत आजारी राहते. जीवनजीने कदाचित अजून मला माझा चेहराही नीट पाहिला नसेल. मला वाटतं आमच्या दोघांचेही सारखेच दुःख आहे, म्हणूनच मी त्यांना काही सांगितले नाही. केवळ घरातील काम आणि माझे मूल हेच माझे जीवन झाले. वेळेत मोठी शक्ती आहे मित्रांनो. वेळ सर्वात मोठा उपचार करणार आहे. हळूहळू तो माझं सर्व काही ठीक करत राहतो. आपल्याला ओळखणारे लोक आपल्याला आठवतात, पण वेळ पुन्हा भरत राहते. माझ्या दुसऱ्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत आणि आता माझ्या दोन्ही बहिणीचे लग्न होणार आहे. आता तेही उदयास येत आहे. आयुष्य पुन्हा रुळावर येत आहे. आनंद गुपचूप येत असतो मित्रांनो. जे घडायचे ते घडणारच आहे. त्यावर आपला प्रभाव नाही, पण यावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे होते. तुम्ही फक्त पुढे जा. आयुष्य संधी देत असते आनंदी राहण्यासाठी. यावेळी जर काही वाईट घडले तर ते सर्व काही संपेल असे समजू नका. पान उलटा आणि पुढे बघत राहा. काहीतरी चांगलं घडत असेल मित्रांनो. मग तुम्हाला जर माझी कथा आवडली असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो.